टाकेत ते टाकेत फाटा व टाकेत ते बांबळीवाडी वासाळी रस्त्याची दुरावस्था। खड्डे बुजवा अन्यथा स्वातंत्र्यदिनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण, भात लागवड करत अनोखे लक्षवेधी आंदोलन। सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांचा प्रशासनाला इशारा। रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे ठरतायत अपघात प्रवण क्षेत्र। इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या तीर्थक्षेत्र सर्वतीर्थ टाकेत येथील टाकेत ते टाकेत खुर्द फाटामार्गे जोशीवाडी टाकेत फाटा व टाकेत ते बांबळीवाडी वासाळी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर सर्वत्र 1-2 फूट खोल व 5-6 फूट लांबीचे मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने व वाहनधारकांना दुचाकी व कार, जीप सारखी वाहने चालवताना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे या रस्त्यावर दररोज छोटे मोठे अपघात होत असतात। यासोबतच या रस्त्यांवरून जीवघेणा प्रवास करताना वाहनधारकांचा व बस चालकांचा आवाजावी ट्रॅफिक व खड्ड्यांमुळे कायम वेळ वाया जात आहे। या शालेय विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचण्यास वेळ लागत असतो। दरम्यान सर्वतीर्थ टाकेत हे या परिसरातील कुंभमेळ्यातील एक ऐतिहासिक इतिहासकालीन पर्यटन क्षेत्र असून या ठिकाणी परिसरातील एकमेव माध्यमिक व उच्च माध्यमिक व मुख्य ज्युनियर कॉलेज आहे। या ठिकाणी परिसरातील एकमेव मुख्य बाजारपेठ आहे। जैन बांधवांचे पुरातनकालीन श्वेतांबर मंदिर देखील याच टाकेत या ठिकाणी आहे। यासोबतच कळसुबाई, हरिश्चंद्रगड, रंधा धबधबा, रतनगड, सांदन व्हॅली, भंडारदरा, घाटघर, कळसुबाई अभयारण्य, किल्ले आदम मदन, कुलंग, विश्रामगड, बितनगड, खेड भैरवनाथ, भावली धरण, शुल्क तीर्थ, घोटी इगतपुरी, कासारा आदींसह बहुसंख्य पर्यटन स्थळावर जाण्या येण्यासाठी टाकेत हेच मध्यवर्ती मुख्य केंद्रबिंदू ठिकाण आहे। परंतु या तीर्थक्षेत्र टाकेत या ठिकाणी येण्यासाठी सर्वत्र रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने यावर्षी ऐन श्रावणात भाविक भक्तगण पर्यटकांची खूप कमी संख्या बघायला मिळते। वाहनधारकांची रोजची रेलचेल दळणवळण असणाऱ्या ठिकाण आज खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे ओसाड पडला असून याचा थेट परिणाम येथील अर्थकारणावर झाला असून छोट्या मोठ्या उद्योग व्यावसायिक आणि अनेकांच्या रोजगारावर देखील याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे। बाजारपेठेचे गाव म्हणून टाकेत या ठिकाणी परिसरातील 40 वाड्या वस्त्या व जवळपास 25-30 ग्रामपंचायत हद्दीसह अकोले तालुक्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहनधारक, शालेय विद्यार्थी, पर्यटक, भाविक भक्तगण, ग्राहक, व्यापारी, व्यावसायिक, ग्रामस्थ, शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात। परंतु आज याच टाकेत ठिकाणी येण्यासाठी रस्त्यांची दशा झालेली दुरावस्था या प्रसिद्ध पर्यटन स्थळाला वेगळी दिशा देताना ठरत आहे। गेल्या अनेक वर्षापासूनची रस्त्यांची व रस्त्यावरील खड्ड्यांची साडेसाती कधी मिटणार असा यक्ष प्रश्न या रस्त्यावरून रोज जिकिरीने प्रवास करणाऱ्या संतप्त प्रवासी वाहनधारकांकडून केला जात आहे। दरम्यान रोजचा खड्डेमय प्रवास कधी थांबणार व यावर पर्याय म्हणून संबंधित बांधकाम विभाग केव्हा ॲक्शन घेणार याकडे परिसरातील नागरिक आस लावून बसले आहेत। दरम्यान म्हैसवळण घाट टाकेत ते बांबळीवाडी वासाळी रस्ता कॉन्क्रीट मंजूर असून हे हॅममधील कामकाज पूर्ण होईल तेव्हा होईल, परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची दुरावस्था आहे। या रस्त्यावरील जीवघेणे खड्डे तरी संबंधित प्रशासन, अधिकारी, ठेकेदार यांनी बुजवायला हवेत। यासोबतच टाकेत ते अधरवट टाकेत फाटा रस्त्यावर खड्ड्यांची अक्षरशः चाळण झाली असून या रस्त्यावरून पायी चालणं कठीण झालं असून रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हे समजत नाही। या कारणास्तव अनेक प्रवासी वाहनधारकांची होणारी रोजची गर्दी या रस्त्यावरून कमी झाली आहे। या दोन्ही रस्त्यावरील जीवघेणे खड्डे संबंधित प्रशासनाने तात्काळ बुजवले नाहीत तर येत्या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य दिनी सदर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये सर्व परिसरातील ग्रामस्थ, नागरिक, वाहनधारकांच्या वतीनं वृक्षारोपण व भात लागवड करून अनोखे लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी संबंधित प्रशासनाला दिला आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह राम शिंदे, टाकेत, इगतपुरी।